सुतार प्लॉट येथे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे 2 दिवस चांगला धिंगाणा घातला। एका तरुणाच्या घरात घुसून त्याला कोयत्याचा धाक दाखवत त्याच्या अंगावर लघुशंका करत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। सदरची घटना ही गुरुवार दिनांक 30 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली। या प्रकरणी दिलीप कुमार निवृत्ती सादरे वय वर्ष 62 राहणार सांगली यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित विक्रांत उर्फ छोट्या बाबर वय वर्ष 50 राहणार सांगली याच्यावर ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करत अटक केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की फिर्यादी दिलीप कुमार सादरे हे सेवानिवृत्त असून ते आपल्या कुटुंबियांसह शहरातील बाबरचाळ परिसरात राहतात। गुरुवारी मध्यरात्री 12:30 आणि सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास छोट्या उर्फ विक्रांत बाबर हा सादरे यांच्या घरात घुसला। यांनी त्याच्या जवळ असलेल्या कोयत्याचा धाक दाखवून मुलगा सौरभ सादरे याला कानाखाली मारली आणि त्यांना खाली बसवलं। त्याच्या अंगावर लघुशंका करून जातीवाचक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून आमच्या मराठ्यांच्या गल्लीत राहायचं नाही अशी हीन वागणूक देऊन घृणास्पद कृत्य केले। घरासमोरील कौले फोडून दुचाकीचे नुकसान केले। घडलेल्या या घटनेनंतर दिलीप कुमार सादरे यांनी सांगली शहर पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित छोट्या उर्फ विक्रांत बाबर याच्या विरोधात अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रतिबंध अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे आणि या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी संशयित बाबर याला जेरबंद केलं आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।